माननीय पालकमंत्री साहेब, तुम्ही पूर्ण जिल्ह्याचे पालकमंत्री आहात, यू आर गार्डियन मिनिस्टर। आणि गडकरी साहेब, तुम्हाला तर विकास पुरुष म्हणून उपाधी दिली आहे। हाच विकास नागपूरचा की वारांगणा माता भगिनींना बंद खोलीमध्ये नग्न करायचं, विवस्त्र करायचं, त्यांचे व्हिडिओ काढायचे, त्यांचे फोटो काढायचे, हाच का विकास? पोलीस विभागाचे प्रमुख अमितेश कुमार हे आज दुर्योधनाच्या भूमिकामध्ये आहे। काल परवाला हे जनरल डायरच्या भूमिकामध्ये होते। शेम ऑन अमितेश कुमार अँड शेम ऑन नागपूर पोलीस। काय झालं नेमकं 2 दिवसापूर्वी काय झालं? आरोप नाही, याचे पुरावे आहेत। 2-4 दिवसापूर्वी प्रसिद्धी माध्यमामध्ये सुद्धा ती बातमी आली होती। पोलीस विभाग नी हा संपूर्ण गंगा जमनाचा परिसर छावणीचं स्वरूप दिलेला आहे। पोलिसांच्या परवानगीशिवाय मुंगी सुद्धा आत शिरू शकत नाही। पोलीस विभागाचे प्रमुख अमितेश कुमार हे आज दुर्योधनाच्या भूमिकामध्ये आहे। काल परवाला हे जनरल डायरच्या भूमिकामध्ये होते। परंतु महाभारतात जसं द्रौपदीचं वस्त्रहरण झालं, त्या प्रकारे 2-4 दिवसापूर्वी माझ्या वारांगणा माता भगिनी 2 वारांगणा माता भगिनींचं वस्त्रहरण गंगा जमनामध्ये झालेलं आहे। अमितेश कुमारने आपला SB विभागचे लोक इथे फर्जी धाड टाकायला पाठवलं। अरे, जेव्हा तुम्ही इथे पोलिसांचा अतिरिक्त पोलीस बल तैनात केलेला आहे, तुमच्या परवानगीशिवाय इथे कोणी आत शिरू शकत नाही आणि तुम्हीच फर्जी ग्राहक आतमध्ये पाठवता आणि त्या पाठवले त्या महिलांना तुम्ही पकडलं आणि त्या महिलांना SB विभागातल्या ज्या महिला पोलीस कर्मचारी आहेत, त्या महिला पोलीस कर्मचारींनी त्यांचे केस झिपोट्या धरून त्यांना थोबाडीत मारलं आणि त्यांना विवस्त्र व्हायला लावलं। त्या 2 महिलांना, 2 वारांगणांना विवस्त्र केलं, नग्न केलं। फक्त अंतर्वस्त्रात त्या महिला होत्या आणि त्यांचे व्हिडिओ काढले आणि फोटो काढले। ही तुमची पुरोगामी महाराष्ट्राची संस्कृती? हे छत्रपतींचं महाराष्ट्र? अरे, विदर्भ म्हणजे तर माहेरघर आहे जिजामाताचं। ही शिकवण जिजामातांनी दिली। अरे, शेम ऑन अमितेश कुमार अँड शेम ऑन नागपूर पोलीस। हा दुर्योधनाच्या भूमिकामध्ये आहे आणि याचा पोलीस विभाग दुःशासनाच्या भूमिकामध्ये आहे। जसं महाभारतामध्ये द्रौपदीचं वस्त्रहरण दुःशासनाने केलं होतं, माझ्या माता भगिनी, वारांगणा माता बहिणींचं वस्त्रहरण 4 दिवसापूर्वी यांच्या SB डिपार्टमेंट आणि क्राईम डिपार्टमेंटनी केलेलं आहे। त्यांना विवस्त्र केलं, नग्न केलं, त्यांचे व्हिडिओ काढले, त्यांना मारलं। पुढची भूमिका काय आहे? फार जसं मी म्हटलं की हा दुर्योधनाच्या भूमिकेमध्ये आहे कमिशनर, याचा पोलीस विभाग दुःशासनाच्या भूमिकेमध्ये आहे। माननीय पालकमंत्री साहेब, तुम्ही पूर्ण जिल्ह्याचे पालकमंत्री आहात, यू आर गार्डियन मिनिस्टर। आणि गडकरी साहेब, तुम्हाला तर विकास पुरुष म्हणून उपाधी दिली आहे। हाच विकास नागपूरचा की वारांगणा माता भगिनींना बंद खोलीमध्ये नग्न करायचं, विवस्त्र करायचं, त्यांचे व्हिडिओ काढायचे, त्यांचे फोटो काढायचे, हाच का विकास? विकास पुरुष म्हणून आपली ख्याती आहे। मी आपल्याला हीच प्रार्थना करते की विकास पुरुष म्हणून आपली ख्याती ही कायम राहावी, विनाश पुरुष म्हणून कलंक आपल्याला